शिंदे मामी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर पहिली ऑर्डर आलेली आहे भाजी चपाती कॉम्बो आणि चण्याच्या पिठाची पोळी। तर आपण त्याची तयारी करून घेऊया। भाजी आपली नेहमीप्रमाणे सकाळची ऑर्डर असल्यामुळे सकाळीच आपण ही सर्व तयारी करून घेत असतो। सर्व रेडी असतं सकाळी, जे ऑर्डर रेग्युलर आहे त्याची तयारी करावीच लागते। त्याच्यामुळे भाजी आपण गरम करून घेत आहोत, जेवढी लागेल तेवढी। आपण 3-4 ऑर्डरच्या फक्त बनवतात। त्याच्यावर आली होती चण्याच्या पिठाची पोळी, ते तुम्ही बघितलंच। तर चण्याच्या पिठाच्या मध्ये आपण कांद्याचा वापर, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर ह्याचा वापर करत असतो। मग एकीकडे भाजी गरम होते तर एकीकडे आपण तवा गरम करत ठेवला, त्याच्यावरती तेल टाकून घेऊया। चण्याची पिठाची पोळी आपण पसरवून घेतली। ह्याच्यामध्ये तेलाचा वापर जास्त केला जातो, कारण आपल्याला क्रिस्पी पाहिजे असते ती। चण्याची पिठाची पोळी कस्टमरला खूप आवडते। आपलं भाजी गरम होती त्यामुळे झाल्या। चण्याच्या पिठाची एक साईडला उलटून घेतली तर ती पण आपली जवळजवळ ऑर्डर होत आलेली आहे। तर ही आपण पॅकिंग करून घेऊया। हे बघा, पॉलीपेपरमध्ये आपण पॅकिंग करत असतो। चपाती 3 झाली आणि भाजी ही ऑर्डर अशा रीतीने झालेली आहे। तर ती आपण पॅक करून घेऊया, कारण पुढची ऑर्डर आहे आपल्याला। तर पुढची ऑर्डर आहे भाजी चपाती कॉम्बो। फक्त ती आपल्याला करायला खूप सोपं पडलं, कारण भाजी आपली गरमच होती। नुकतीच ऑर्डर तीच आलेली होती, भाजी चपाती कॉम्बो आणि चण्याच्या पिठाची पोळी। भाजी गरम असल्यामुळे आपण फक्त पटकन चपातीच करायला घेतली। भाजी तोपर्यंत आपण पॅक करून घेतलेली आहे। तर चपाती ही आपल्या अशा रीतीने झालेली आहे। तर पुढची ऑर्डर असल्यामुळे आपल्याला फार गडबड आहे, तर पुढची ऑर्डरची पण तयारी करायची आहे। तर तोपर्यंत आपण ही भाजी चपाती पॅक करून घेऊया। अशा रीतीने आपलं पॅकिंग झालेलं आहे। तर पुढची ऑर्डर आहे 2 चिकन रस्सा। तर 2 चिकन रस्सा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी तयारी करतो तसं चिकन बनवलेलंच होतं। आपल्याला फक्त पॅक करून घ्यायचं होतं। तसं मी नेहमीप्रमाणे 2 डबे घेतले, कारण 2 चिकन रस्सा होते त्यामुळे 2 डबे असं पॅकिंग करून आपण घेतलं। हे आपलं बघा पॅकिंग झालेलं आहे। त्याच्यावर 2 सॅलेड आणि बडीशोप दिलेली आहे। तर पुढची ऑर्डरकडे आपण तोपर्यंत वळूया। एक बुर्जी, फक्त एक बुर्जी आलेली होती, तर ती आपण सर्व तयारी असल्यामुळे आपली एक बुर्जी पटकन झाली। अशा कंटिन्यू ऑर्डर असल्यामुळे आपल्याला खूप घाई असते, सर्व दाखवता येत नाही। एक बुर्जी आपली नेहमीप्रमाणे ती कस्टमर आली त्याने केली, ती एक बुर्जीची आपली ऑर्डर झालेली आहे। तर त्याचंही आपण पॅकिंग करून घेतलं। आता पुढची ऑर्डरकडे आपल्याला वळायचं आहे। तर पुढची ऑर्डर आहे 7 चपाती आणि बॉईल एक कढाई फ्राय। तर 7 चपाती आपल्याला करायला घ्यायची आहे। तर ती आपण सुरुवातीपासून ह्या सर्व ऑर्डरच्या तयारी करून ठेवलेली असते। फक्त आपण ठराविक गोष्टी असते त्या फ्रेश करून देतो आणि बाकीच्या गोष्टीची रेसिपीची तयारी करून ठेवले, काही पदार्थ आपण बनवून ठेवलेले असतात। आपल्याला फार घाई असते, काही काही गोष्टीमध्ये कधी आम्ही ऑफलाईन जातो, पूर्ण ऑर्डर झाल्यानंतर ऑनलाईन जातो। बाजूला कढईमध्ये आपण कांदा भाजत ठेवलेला आहे। तोपर्यंत आपल्या 7 चपात्या होत आहेत। 7 चपात्या झाल्या की आपल्याला बॉईल एगचं कढाई फ्रायचं सुद्धा काढून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला खूप घाई असते। हे सर्व पदार्थ, चपाती आपल्याला फक्त गरम गरम बनवून द्यायची असते, भाकरी असते गरम गरम बनवून घ्यायची। अशा रीतीने आपल्या 7 चपात्या झालेल्या आहेत आणि बॉईल एक कढाई फ्रायची सुद्धा आपली तयारी जवळजवळ झालेली आहे। तर तीही आपण पॅक करून घ्यायची आहे, कारण पुढची ऑर्डर अजून बाकीच आहेत। तर ते होईपर्यंत आपण पॉलीपेपरमध्ये चपाती पॅकिंग करून घेतली आणि बॉईल एककडं वळालो आपण। बॉईल एक कढाई फ्राय बाजूला झालेलंच होतं, तर ते सुद्धा आपण काढून घेऊया। 3 अंड्याचं असतं, हे तुम्ही बघितलंच आहे। ह्या नेहमीच्या रेग्युलर येणाऱ्या ऑर्डर आहेत, त्याच्यामुळे कधी कंटिन्यू तुम्हाला त्या दिसतील, पण जे आहे तेच मी तुम्हाला दाखवत आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारून पाठवते। त्याच्यामध्ये कस्टमरचं नाव आहे, वेळ आहे, कुठून आहे, प्राईस काय, हे सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे। तर अशा रीतीने आपली ही पुढची ऑर्डरची तयारी करायची आहे। तर त्याच्यामुळे ही ऑर्डरला आपण नेहमीप्रमाणे घाई करत आहोत आणि ही ऑर्डरसुद्धा झालेली आहे। तर ह्याचं आपण पॅकिंग करून घेतलं, पॅक ऑर्डर केली। तर चला आता वळूया पुढच्या ऑर्डरकडे। पुढची ऑर्डर आहे सुका बोंबील थाली आणि सुकी कर्दी थाली। ह्याच्या दोन्हीकडे एकच सामग्री असल्यामुळे आपल्याला करायला सोपं पडत आहे। ह्याच्यामध्ये सर्व तयारी असते झालेली, फक्त आपल्याला सुका बोंबील थालीमध्ये 2 भाकरी येतात आणि सुका कर्दी थालीमध्ये 3 चपाती असतात। नेहमीप्रमाणे आपण मसाले जे टाकतो त्याचाच वापर केलेला आहे। दोघांना टाईमसुद्धा शिजायला सेम लागतो टाईम, आणि दोघांमध्ये नेहमीचे जे आमचा घरगुती मसाला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये आहे। आणि ह्याच्यामध्ये 2 डाळ 200 कंटेनरमध्ये येतं आणि 250 कंटेनरमध्ये सुका बोंबील आणि सुकी कर्दी आपली असते। तर हे दोन्हीकडे 2 शिजेपर्यंत आपल्याला बाकीची तयारीसुद्धा करून घ्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे मसाले एकच उलटण्याचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये, कारण दोन्ही सुकी कर्दी आणि सुका बोंबील एकसारखे ऑर्डर होते, सामग्री सेम होती, त्याच्यामुळे एकच उलटण्याचा वापर केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण सुकी कर्दी ही गरम पाण्यातनं काढलेली आहे, कारण त्याची घाण जायला पाहिजे, स्वच्छ आपल्याला कस्टमरला द्यायची आहे। नाही तर वरती जेव्हा तेलाचा तरंग येतो तेव्हा त्याच्यावरती ती घाण दिसत असते, त्याच्यामुळे आपल्या गरम पाण्यातनं धुवून स्वच्छ घ्यायची आहे।
पुढची ऑर्डरची सुद्धा आपल्याला तयारी आहे. पुढे अजून कंटिन्यू ऑर्डर आहे. तर कधी कधी म्हणून तुम्हाला सांगितलं की आपल्याला ऑफलाईन जायला लागतं. पूर्ण व्यवस्थित ऑर्डर छान व्यवस्थित पूर्ण छान पॅकिंग झाल्यानंतर छान व्यवस्थित झाल्यानंतरच आपण ऑनलाईन जातो. कारण आपल्याला कस्टमरला स्वच्छ आणि छान फ्रेश द्यायचं असतं. तसं कोणाची कधी कंप्लेंट नसते, कारण की तुम्ही स्वतः बघत आहात की जेवढं लागेल तेव्हाच आल्यावरती बनवत आहोत. सर्व जेवण हे फ्रेशच जातं. फक्त एवढंच की घाई खूप असते आणि आपल्याला अशा रीतीने आपण ते दोघांमध्ये एकसारखंच पाणी टाकून घ्यायचं. एकसारखा टाईम लागतो शिजायला. तर दोन्हीकडे एकसारखं पाणी टाकून घेतलं आपण. दोघांवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ते 3-4 मिनिटामध्ये शिजेल. आपल्याला टाईम कमीच असतो तसा. ते शिजेपर्यंत सुका बोंबील थालीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 भाकरी असतात. त्या भाकरीचं आपण पीठ भिजवून घेऊया, तयारी करून घेऊया. दोन्हीकडे 2 शिजेपर्यंत बरंच काही उरकता येतं. तशी आपण बाकीची सर्व तयारी जेवढी होईल तेवढी शिजेपर्यंत करून घ्यायची आहे. तर अशा रीतीने आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. भातसुद्धा आपण भरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण पॅकिंग करून घेऊया. आणि पुढे तोपर्यंत आपलं दोन्हीकडे 2 शिजत येईलच. अशा रीतीने आपलं सुकी कर्दी झाली. सुका बोंबीलसुद्धा झालेला आहे. हलकीशी ग्रेव्ही ठेवायची आहे, तर ते सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे आता. तर सुका बोंबील आपण सर्वप्रथम काढून घेऊया. जेवढं झालं आहे तेवढं आपण सर्व देऊन टाकतो, कारण जेवढं लागेल तेवढंच ऑर्डरप्रमाणे आपण बनवत असतो. अशा रीतीने आपण सुका बोंबील भरून घेतलं. त्याचं झाकण आपण लावून घेऊया. अशा रीतीने आपल्याला सुकी कर्दी भरून घ्यायची आहे. घाई किती असली तरी आपल्याला फ्रेश, स्वच्छ आणि व्यवस्थितच द्यायचं आहे. जेवढं लागेल तेवढं बनवायचं आहे, वेस्ट जायला नाही पाहिजे. आपल्याला फ्रेश द्यायचं आहे कस्टमरला. जेवढं झालं तेवढं आपण देऊन टाकलं. हे आपण पॅकिंग करून घेऊया. अशा रीतीने आपलं सुका बोंबील सुकी कर्दी झालेली आहे पॅक करून. आता आपल्याला सुकी कर्दीला लागणाऱ्या 3 चपात्या बनवून घ्यायच्यात. त्या चपात्या झाल्या की आपल्याला भाकरी बनवायची. त्याच्यामध्ये आपण 2 डाळ ठेवलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला पॅकिंग करायच्या आहेत. तोपर्यंत आपल्या पहिल्या चपात्या करून घेऊया. बाजूला आपण डाळ गरमच करत ठेवलेली आहे, ती आपल्याला फक्त भरायची आहे. अशा रीतीने आपल्या 3 चपाती झाली. चपाती झाली की आपल्याला लगेच बघा आपण भाकरी करायला घेतली त्याच तव्यामध्ये. भाकरी होते तोपर्यंत आपण डाळ भरून घेऊया. तर आपण 2 सुका कर्दी थालीला डाळ ठेवली आहे 200 कंटेनरमध्ये, आणि सुका बोंबील थालीला सुद्धा 200 कंटेनरमध्ये आपण डाळ ठेवली आहे. ती डाळ थालीप्रमाणे आपण 2 डाळ भरून घेऊया. ती होते तोपर्यंत आपल्याला भाकरीकडे सुद्धा लक्ष द्यायला. तर चला, डाळीचं आपलं डाळ भरून झालेली आहे, त्याची आपण पॅकिंग करून घेऊया. अशा रीतीने आपली डाळ पॅक झालेली आहे. तोपर्यंत आता भाकरीकडे आपण लक्ष देऊया. भाकरी आपण गॅसवरती भाजून घ्यायची आहे. कस्टमरचं फोन करून सांगितलं होतं आम्हाला गॅसवरती भाजलेली भाकरी पाहिजे. तर आपण बघा भाकरी छान मस्तपैकी फुलते. अशा रीतीने आपली आता भाकरीसुद्धा होत आलेली आहे. तर आपल्याला आता पॅकिंग करायला घ्यायचं आहे. दुसरी भाकरी आपण करून घेतली आहे. तर आपल्याला घाई आहे, तर पुढची ऑर्डरला आपण पॅकिंग करायला घेऊया. चला, तर ही ऑर्डर संपूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पॅकिंग पण करून झाली. आता पुढची ऑर्डर करूया आपण. पुढची ऑर्डर आहे 1 सुका जवला आणि 1 चिकन रस्सा. तर सुका जवल्याची तयारी करायला घेऊया, कारण की आपला चिकन रस्सा रेडीच आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सकाळची जशी तयारी करतो तसं चिकन रस्सा बनवून घेतलेला आहे. पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे सुका जवला, जेणेकरून त्याची घाण निघून जाईल आणि सॉफ्टपणा पण येईल. त्यामुळे शिजवायला आपल्याला टाईम लागणार नाही. घाण पाण्यामध्ये खाली उतरते, दगड वगैरे समजा काही असेल तर बारीक सारीक, आणि आपण स्वच्छ असंच वरती जेव्हा त्याचं ते सुका जवला येतो तेव्हा खाली त्याचे घाण राहत असते. आपल्याला स्वच्छ आणि छान द्यायचं आहे. नेहमीप्रमाणे लागणारेच मसाले आहे त्याच्यामध्ये. फक्त सुका जवला स्पायसी पाहिजे असतो तरच खूप टेस्टी आणि छान लागतो. तर त्याच्यामध्ये आपण हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. हे तेलामध्ये जरा हे केलं की त्याची तरी सुटते. मग तेलाचा वापर ह्याच्यामध्ये आपण स्पायसी करतो. लाल मसाल्याचा वापर जास्त केलेला आहे.
तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता सुकाजोला टाकून घ्यायचा आहे. वरचेवरच घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची घाण खाली राहील. ह्या रेग्युलर येणाऱ्या ऑर्डर आहेत, त्यामुळे तुम्हाला कधी कधी त्याच त्या ऑर्डर दिसत असतात. रेग्युलर कस्टमरच्या आहेत, कोणाची फर्स्ट ऑर्डर असते, जुने कस्टमर पण आहे, रेग्युलर कस्टमर आहेत. तर त्यांच्या नेहमीप्रमाणे असल्यामुळे तुम्हाला त्याच त्या कधी कधी ऑर्डर दिसतात. जेवढी होती तेवढी आपण टाकून घेतलेली आहे. तर आपण तिला परतून घेऊया. आणि त्याच्या पाणी जास्त टाकायची गरज नसते, हलकंसं पाणी टाकायचं आहे, कारण पाण्यामध्ये धुताना ती सॉफ्ट होते. जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्याची घाण खाली थांबायला पाहिजे. जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हाच ती सॉफ्ट झालेली असते. त्याच्यामुळे जास्त पाणी नाही, हलकंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं. 2-3 मिनिटांमध्ये तयार. हलकंसं आपण पाणी टाकून घेतलं. तोपर्यंत आपण चिकन रस्सा भरून घेऊया. आणि हे बघा, चिकन रस्सा भरून घेतला. एकीकडे सुकाजोला सुद्धा झाला, पॅकिंग पण झालं आणि आपण पॅकिंग करून घेतलं.